रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, ओवी क्रमांक 1 ते 10. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश. तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे, स्मृती तेची अवयव देखा आंगिक भाव. तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे, पदपद्धती खेवणे प्रमय रत्नांची. पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर, जेथ साहित्यवाने सपुर उजाळाचे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका, त्याची ऋण झुणती शुद्र घटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी, दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. जेथ व्यासादिकांची मती तेची मेखळा मिरवती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती, म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती. अर्थ: आत्मरूप वंदन करून अनादि सिद्ध वेदांनी वर्णन केलेल्या ज्याच्या त्याच्या स्वतः प्रत्ययास येणाऱ्या विश्वस्वरूप निर्गुण आत्मरूपा, तुझा जय जयकार करून तुला नमस्कार करत आहे. हे देवा, सर्व विश्वाच्या बुद्धीला प्रकाश देणारा जो गणेश, तो तूच आहेस. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात, तो गणेश कसा आहे ते अवधानपूर्वक ऐक. संपूर्ण वेद ही जणू काही उत्तम पोशाख केलेली गणेशाची मूर्ती होय, आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी शरीराचे सौंदर्य शोभून दिसत आहे. मन्वादिकांच्या स्मृती हे त्याचे अवयव आहेत. ते अवयव या स्मृतीतील अर्थ सौंदर्याने जणू लावण्याची केवळ खानच बनले आहेत. 18 पुराणे हे गणपतीच्या अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत. त्यामध्ये सांगितलेली तत्वे ही रत्ने आणि शब्दांची छंदयुक्त रचना ही त्यांची कोंदणे आहेत. लालित्यपूर्ण पदरचना हेच उत्कृष्ट रंगाने रंगलेले वस्त्र आहे. शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार हे त्या वस्त्रातील तेजपुंज दिसणारे जरीचे तलम तंतू आहेत. काव्य आणि नाटक यांचा कौतुकाने विचार केला असता त्या गणपतीच्या पायातील ऋणझुणणाऱ्या छोट्या छोट्या घागऱ्या आहेत, आणि अर्थ हा त्या घागऱ्यांना बसविलेला घुंगरांचा मंजूळ असा ध्वनी आहे. व्यास, वाल्मिकी, भरतमुनी यांच्या काव्य नाटकातील विविध सिद्धांताच्या शब्दांचा एकाग्रतेने अभ्यास केला तर त्यात कवीचे अलौकिक कौशल्य दिसून येते. अशी ही अनमोल शब्द घागऱ्यांतील उत्तमोत्तम रत्ने आहेत. महर्षी व्यासादिकांची बुद्धी ही गणपतीची मेखला म्हणजे कटिभूषण आहे. त्याला लोंबत असलेल्या मोत्यांच्या पदरातील घोष हे त्या बुद्धीतील शुद्धत्व सात्विकपणे झळकत आहे. गणपतीचे 6 हात ही 6 शास्त्रे होत, म्हणून त्यातील विविध प्रकारचा अभिप्राय ही त्या त्या हातातील वेगवेगळी शस्त्रे होत. रामकृष्ण हरी.